नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। हिंगणघाट पोलीस गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर 13 मार्चला रात्री पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील नंदोरी रोड येथे नाकाबंदी करून हिंगणघाट पोलिसांनी 4,92,000 रुपयांचा दारूसाठा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे। शिरूर येथून अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे। असं असलं तरीही त्यांच्या विरोधात शिरूर मतदारसंघात कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अमोल कोल्हे यांची उमेदवारी रुचलेली नाही। उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध हे पक्षाच्या पलीकडचे आहेत। आज मी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते, असे स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून आता मोठ्या पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर करण्याचे सत्र सुरू झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे ऑडिट नव्याने करण्यात येणार आहे। मात्र गर्दीचे ठिकाण आणि जास्त रहदारी असलेला दादर पादचारी पूल उद्यापासून दुरुस्तीसाठी जवळपास 13 दिवस बंद करण्यात येणार आहे। राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रायगडमध्ये धक्का बसला आहे। कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यामुळे रायगडच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंसाठी हा झटका असल्याचं मानलं जात आहे। शिमगोत्सव आणि कोकणचे फार जुने नाते आहे। कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। देशात भाजप काँग्रेसला ब्लॅकमेल करत आहे। काँग्रेसने वंचित आघाडीशी समझोता केला किंवा आघाडी केली तर चौकशी पूर्ण करू, मग पुढची चौकशी जेलमध्ये होईल अशी भाजपने तंबी दिल्यामुळे काँग्रेसने आघाडी केली नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला। सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांच्या वाटेला जाऊ नका अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादी जाहीर होऊ लागली आहे। यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला। त्यानंतर राजू शेट्टी यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले। हे प्रयत्न यशस्वी झाले असून खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे। अमेरिकेचे भारतातील राजदूत केथन जेस्टर यांनी शनिवारी अजिंठा लेणीला भेट दिली। तब्बल 1.5 तास त्यांनी अजिंठा लेणीचे सौंदर्य निहाळले। यावेळी त्यांना Z+ सुरक्षा होती। या सुरक्षेचा पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही। सकाळी 11 वाजता लेणीत त्यांचे आगमन झाले। सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माने पाटील यांच्या उपस्थितीत सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या रायगड जिल्हा, खालापूर तालुका, खोपोली शहर आणि कल्याण येथील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।